नमस्कार फ्रेंड, कशा आहात? मजेत ना? आणि मजेतच असायला हवे. तर खूप दिवसानंतर आपली भेट होती आणि ती पण एकदम चमचमीत बिर्याणीसोबत. तर मैत्रिणींनो, आय होप सो तुम्ही पण छानच असाल. आणि आज आपली रेसिपी आहे चिकन बिर्याणी, ते पण कढईमध्ये कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. ही बिर्याणी आहे अर्धा किलोच्या प्रमाणात, त्यामुळे आपण रेसिपीला वेळ न लावता मस्त सुरू करूया. आता मी इथे घट्ट दही घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकले. हे तिखट जास्त नाही आहे. घरी बनवलेला गरम मसाला टाकलेला आहे, त्यानंतर धना पावडर टाकलेला आहे 2-2 चमचे. थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे, कारण आपण हळद थोडीशीच टाकली, कारण आधी सूप बनवताना हळद घातलेली आहे. आता मी सूपची रेसिपी खूप वेळा शेअर केलेली आहे, त्यामुळे मी इथे डायरेक्टली बिर्याणी कशी बनवायची हे दाखवणार आहे. तर कुकरला मी 3 शिट्ट्या लावून मस्त असं चिकन पण शिजवून घेतलेलं होतं. चिकन हजबंडनी माझ्या सकाळीच घेऊन आलेले होते, त्यामुळे मी त्याला मस्त मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. हळद, थोडंसं लिंबू आणि थोडंसं ठोसर मीठ जे असतं, खडा मीठ, ते टाकून मस्त अशा कुकरला 3 शिट्ट्या दिल्या. सूप एकदम सोपा आहे, त्यामुळे तुम्ही ती बनवू शकता. त्यानंतर एक छोटा टोमॅटो आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे. कांदा आपल्याला थोडासा मोठ्या आकारात कापायचा आहे. तुम्ही हवं तसं छोटा मोठा लहान करू शकता, कारण मला असं मोठा कांदाचे जे स्लाइस असतात ना, ते खूप आवडतात, त्यामुळे मी असंच बनवलं आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे. एकदम कमी तामझाममध्ये आणि खूपच कमी वेळात एकदम झटपट बिर्याणी बनते, ते पण त्याची चव मात्र एकदम तुम्हाला हॉटेलसारखीच मिळणार. अगदी चमचमीत, तुम्ही तिखट एकदम चविष्ट जसं गावाकडे खाता तसंच एकदम मस्त बघायला मिळणार आहे तुम्हाला ही बिर्याणी. आणि इथे मी आता एक मोठा पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला कांदा एकदम कमी गॅसवरती भाजून मस्त परतून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये थोडंसं मी टोमॅटो, पुदिना आणि हिरव्या मिरच्या कापून घातलेल्या होत्या. आता ते सगळं छान परतत आल्यानंतर मी जे आपण दहीचं पेस्ट बनवून ठेवलेली होती ती यामध्ये ॲड करणार आहे. ही पेस्ट जी आहे आपल्याला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत कमी गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा स्मेल इतका मस्त खमंग आपल्याला बिर्याणी पाहिजे. त्यासाठी बघू शकता एकदम त्याला तो तेल सुटायला लागलं आहे. मी थोडासा बटरचा तुकडा इथे ॲड केलेला आहे. तुम्ही हवं तर गावरान तूप पण ही ॲड करू शकता. तर बघू शकता एकदम मस्त आपले मसाले परतून झालेले आहे, त्याला छान असं तेल सुटलेलं आहे. इतकं छान सुगंध माझ्या घरात आज दरवळत होता, कारण एवढी सुंदर बिर्याणी झाली होती. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो, इतकी छान बनते आणि खूप कमी वेळात, अगदीच 15च मिनिटात मला ही बिर्याणी बनवायला वेळ लागलेला. आणि चिकन मसाला टाकून घेतलेला बिर्याणीचा, जे सुहाणाचा बिर्याणी मसाला असतो तो आला. आणि इकडे बघू शकता मी 3 शिट्टीवर कुकर लावून घेतलेलं होतं सूपचं, ते पण छान असं सूप बनलेलं आहे आपलं. बघू शकता चिकन पण इतकं सुंदर शिजलेलं होतं. आता आम्ही हे अर्धाच किलो चिकन आहे, घरात खाणारे दोघंच आहोत. आम्हाला पीस काय फारसे आवडत नाही आणि माझा मुलगा पीस आणि सूप खातो, त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी जास्त ठेवतो. आणि असे मी तर पीस खातच नाही, मी अशीच फक्त बिर्याणी खाते भातासोबत, त्यामुळे तुम्ही कमी जास्त प्रमाण ठेवू शकता. आता हे छान आपलं एकदम मस्त परतून झालेलं आहे. तांदूळ पण तुम्ही बिर्याणी राईस जो आहे तोच घ्यायचा आहे, लांब लांब, त्यामुळे आपली बिर्याणी एकदम सुटसुटीत आणि लांब लांब दाण्याची बनते. आणि मैत्रिणींनो, आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप नका करू आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता अगोदरच थोडंसं मीठ घातलेलं आहे शिजवताना, चिकन शिजवताना, त्यामुळे मीठ मी एकदमच खूप कमी प्रमाणात टाकलेलं आहे. आता इथे मी गावरान तुपाचा पण 1 चमचा ॲड करणार आहे त्यामध्ये. हे सगळं मिश्रण एकदम 1 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्या बिर्याणीला इतका फ्लेवर येतो मस्त. आता मी पुदिना ज्यावेळेस मसाले परतत होते त्याच वेळेस टाकलेला आहे, त्यामुळे तुम्ही त्यावेळेस टाकू शकता किंवा नंतरही टाकू शकता. आता हे सगळं एकजीव केलेलं आपण जे मिश्रण आहे सगळं छान अगदी कमी गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या बिर्याणीला एकदम फ्लेवर येईल. आणि आय होप सो तुम्हाला ही बिर्याणी खूप आवडेल.
त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. 10च मिनिटात मी सूप टाकून मस्त बिर्याणी शिजवून घेतली. बिर्याणी इतकी छान चविष्ट झाली होती. जर मला तुम्हाला पार्सल पाठवता आले असते तर मी नक्कीच त्याचा स्वाद दिला असता. पण तुम्ही पण अशाच पद्धतीने जर करून बघितली तर एकदम कमी वेळात आणि एकदम चमचमीत तुम्हाला बिर्याणी खायला मिळेल. आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बाय, थँक्यू.